कळमना पोलीस ठाणे हद्दीत जुन्या कामठी मार्गावर भीषण अपघात घडून एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय। नितेश ईश्वर बोरकर हे दुचाकीने घरी जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत नितेश बोरकर गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी नितेश बोरकर यांच्या आई पुष्पलता ईश्वर बोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध निष्काळजी वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अधिक माहिती कळमना पोलीस ठाण्याचे PSI गजानन राऊत यांनी दिली आहे। नागपूर येथून विशाल बंबडवार यांची रिपोर्ट। कृपया अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर असताना आम्हाला माहिती मिळाली की कामठी रोडवर जवाहर पेट्रोल पंपासमोर एक अपघात झाला असून त्यातील जखमीस मला हजर असलेल्या लोकांनी उपचारांनी मे हॉस्पिटल येथे घेऊन गेलेले। अशा माहितीवरून आम्ही ताबडतोब मे हॉस्पिटल येथे गेलो, तेव्हा डॉक्टरांनी नमूद जखमी हा मयत झाल्याचे घोषित केले। त्याच्यावरून आम्ही त्यांना नातेवाईकांना माहिती दिली, त्यांना बोलून त्यांचं बयान नोंदवून या अपघातातील आरोपी नामे राहुल सुरेश साहू वय 23 वर्ष याच्याविरुद्ध ताबडतोब गुन्हा दाखल केला व त्याने गुन्ह्यात वापरलेली गाडी होंडा सिटी कार क्रमांक MH02 CZ 8996 ही ताबडतोब जप्त केली, आरोपीला ताब्यात घेतली।